कसं आहे मग भगवा वादळ? राम कृष्ण रिपब्लिक. आपल्या इथे चालू असलेले 7 दिवस ज्ञानेश्वरी पारायणचा शेवटचा दिवस होता. मग दीप प्रज्वलन झाले आणि पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली. आज तर डायरेक्ट आमदार साहेबांबरोबर खासदार साहेबांची सुद्धा कार्यक्रमाला उपस्थिती लाभली होती. मग काय सत्कार समारंभ झाला. आमच्या मनातलं खासदार साहेबांच्या ओठावर होतं. लवकरच सर्व मागणी पूर्ण होणार, ते म्हणजे आपला रोडचा विषय. तर रोजच्या प्रमाणे कार्यक्रम सुरू झाला. दुसऱ्या दिवशी काल्याच्या कीर्तनासाठी खतरनाक मध्ये गुरुवारांच्या आगमनाची जोरात तयारी केली होती. सप्ताह म्हणल्यावर गावकरीच नव्हे तर पंचकृषीतले सुद्धा भक्त मंडळी उपस्थित असतात. कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी काल्याचे कीर्तन म्हणल्यावर दहीहंडी तर लागतेच. मग काय कीर्तनाला सुरुवात झाली. दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी परमपूज्य रामगिरीजी महाराजांचे काल्याचे कीर्तन अगदी आनंदात पार पडले. तसेच पावसाचे दिवस असल्यामुळे 7 दिवस वॉटरप्रूफ मंडप सेवा पुरवणारे वैभव दादा मस्के आणि साऊंड सिस्टीम पुरवणारे सागर भाऊ दातीर, तसेच 7 दिवस महाप्रसाद वाटप करणारे गावचे तरुण मंडळी आणि सप्ताह कमिटी. चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.